नमस्कार. आरोग्य मंत्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे डेंग्यू. पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या काळात डेंग्यूचे रुग्ण वाढताना दिसतात. त्यामुळे या आजाराबद्दल योग्य माहिती असणे खूप गरजेचे आहे. डेंग्यू म्हणजे काय? डेंग्यू हा डासामुळे पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. एडिस इजिप्ती नावाचा डास चावल्याने हा आजार होतो. हा डास दिवसा चावतो. डेंग्यूची प्रमुख लक्षणे काय आहेत? जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांना खालीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. तीव्र ताप, अचानक खूप जास्त ताप येणे, 2 DGF ते 105 DGF पर्यंत. अंगदुखी आणि सांधेदुखी, विशेषतः पाठ, डोके आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना होणे. याला ब्रेकबोन फीव्हर असेही म्हणतात. डोळ्यांच्या मागे दुखणे, डोळ्यांच्या मागील भागात दुखणे, त्वचेवर लालसर पुरळ, ताप आल्यानंतर काही दिवसांनी शरीरावर लालसर पुरळ उठणे, थकवा आणि अशक्तपणा, खूप जास्त थकवा जाणवणे, मलमल आणि उलटी, काही रुग्णांना मलमल किंवा उलटी होऊ शकते. गंभीर डेंग्यूची लक्षणे, याकडे दुर्लक्ष करू नका. नाकातून, हिरड्यांमधून रक्त येणे किंवा त्वचेवर लाल ठिपके दिसणे. पोटात तीव्र वेदना, सतत उलटी होणे, खूप अशक्तपणा आणि ग्लानी येणे, श्वास घेण्यास त्रास होणे. यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णालयात दाखल व्हा. डेंग्यूवर उपचार काय आहे? डेंग्यूवर कोणताही विशिष्ट अँटीव्हायरल उपचार नाही. उपचारांमध्ये लक्षणांवर नियंत्रण ठेवणे आणि रुग्णाला आराम देणे हे महत्त्वाचे आहे. भरपूर पाणी प्या. शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखणे खूप महत्त्वाचे आहे. ताप कमी करणारी औषधे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पेरासिटामॉल सारखी औषधे घ्यावीत. इबुप्रोफेन किंवा स्पिरिंटाला ही औषधे रक्तस्रावाचा धोका वाढवू शकतात. पूर्ण आराम, शरीराला पूर्ण आराम देणे आवश्यक आहे. डेंग्यूपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे. डास उत्पत्ती स्थाने नष्ट करा. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका. जुने टायर, नारळाच्या करवंट्या, तुटलेल्या कुंड्या यामध्ये पाणी साचत नाही याची खात्री करा. पाण्याच्या टाक्या, कूलर, फुलदाण्या नियमितपणे स्वच्छ करा आणि पाणी बदला. झाकलेल्या भांड्यामध्ये पाणी साठवा. डासांपासून संरक्षण, सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी घराबाहेर पडताना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. डास प्रतिबंधक क्रीम, मच्छर भगावणारी लोशन वापरा. घरात मच्छरदाण्या आणि मच्छर मारणाऱ्या फवारण्यांचा वापर करा. खिडक्यांना आणि दारांना जाल्या लावा. डेंग्यूमध्ये काही रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होऊ शकते, ज्यामुळे रक्तस्रावाचा धोका वाढतो. प्लेटलेट वाढवण्यासाठी योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. किवी हे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण फळ आहे.
ते रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते आणि प्लेटलेटची संख्या सुधारण्यासही उपयुक्त ठरू शकते. डेंग्यू झालेल्या रुग्णांना किवी खाण्याचा सल्ला दिला जातो. ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूटमध्येही व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि रक्तातील प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत करू शकते. त्याच्या आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. इतर महत्त्वाची फळे आणि भाज्या: पपईची पाने, पपाया लीव्स, ज्याचा रस प्लेटलेट वाढवण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. डाळिंब, बीट, संत्री, लिंबू यांसारख्या व्हिटॅमिन सी असलेल्या फळांचा आणि भाज्यांच्या आहारात समावेश करणे महत्त्वाचे आहे. भरपूर द्रवपदार्थ: पाणी, नारळ पाणी, तांदळाची पेज, ORS, फळांचा रस इत्यादी द्रवपदार्थांचे सेवन करत रहा. निष्कर्ष: डेंग्यू हा गंभीर आजार असला तरी योग्य माहिती, वेळेवर उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांनी त्यावर मात करणे शक्य आहे. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि डेंग्यू मुक्त जीवन जगा. काही शंका असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आज आपण अजून एका महत्त्वाच्या आरोग्यविषयक समस्येवर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे मलेरिया. पावसाळ्याच्या आणि त्यानंतरच्या काळात मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे या आजाराविषयीची सखोल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. मलेरिया म्हणजे काय? मलेरिया हा प्लाझ्मोडियम नावाच्या परजीवीमुळे पॅरासाइट होणारा एक गंभीर आजार आहे. हा परजीवी एनोफिलिस नावाच्या डासांच्या मादीमार्फत फिमेल अनोफिलिस मॉस्किटो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो. हा डास साधारणपणे रात्रीच्या वेळी चावतो. मलेरियाची प्रमुख लक्षणे काय आहेत? जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांना खालीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. थंडी वाजून ताप येणे मलेरियाचे हे एक प्रमुख लक्षण आहे. खूप थंडी वाजून ताप येतो, त्यानंतर ताप खूप वाढतो आणि नंतर घाम येऊन ताप उतरतो. हे चक्र दर 2 ते 3 दिवसांनी पुन्हा येऊ शकते. डोकेदुखी, तीव्र डोकेदुखी हे एक सामान्य लक्षण आहे. अंगदुखी आणि स्नायू दुखणे, संपूर्ण शरीरात आणि स्नायूंमध्ये वेदना जाणवतात. मळमळ आणि उलटी, काही रुग्णांना मळमळ किंवा उलटी होऊ शकते. थकवा आणि अशक्तपणा, खूप जास्त थकवा जाणवणे आणि अशक्तपणा येणे. पोटदुखी किंवा अतिसार, डायरिया, काही रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसू शकतात. काही गंभीर लक्षणे, याकडे दुर्लक्ष करू नका. रक्तक्षय, अनेमिया, कावीळ, जॉन्डिस, शरीरात रक्त गोठणे, क्लॉटिंग प्रॉब्लेम्स, मूत्रपिंड निकामी होणे, किडनी फेल्युअर, मेंदूवर परिणाम, सेरिब्रल मलेरिया, ज्यामुळे शुद्ध हरपणे किंवा झटके येऊ शकतात. यापैकी कोणतीही गंभीर लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णालयात दाखल व्हा. मलेरियावर उपचार काय आहे? मलेरियावर प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. लवकर निदान आणि उपचार, लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि रक्त तपासणी करून घ्या. वेळेवर निदान आणि उपचार मिळाल्यास आजार गंभीर स्वरूप धारण करत नाही. डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचा पूर्ण कोर्स घ्या. मलेरियाची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि सांगितलेल्या कालावधीपर्यंत पूर्ण घेणे खूप महत्त्वाचे आहे, जरी तुम्हाला बरे वाटू लागले तरी. अपूर्ण उपचारामुळे मलेरिया पुन्हा होऊ शकतो किंवा औषधांना प्रतिकारशक्ती, ड्रग रेजिस्टन्स, वाढू शकते. आराम आणि पोषण, उपचारादरम्यान पुरेसा आराम घ्या आणि पौष्टिक आहार घ्या. मलेरियापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? प्रतिबंध हाच मलेरियावर सर्वोत्तम उपाय आहे.
डासांची उत्पत्ती रोखणे आणि डासांच्या चावण्यापासून स्वतःचे संरक्षण करणे हे महत्त्वाचे आहे. डास उत्पत्ती स्थाने नष्ट करा. घराच्या आणि परिसराच्या आसपास पाणी साचू देऊ नका. आठवड्यातून एकदा तरी पाण्याच्या टाक्या, कूलर, फुलदाण्या, पक्ष्यांसाठी ठेवलेले पाणी, कुंड्यांचे ट्रे, जुने टायर, नारळाच्या करवंट्या इत्यादींमधील पाणी रिकामे करा आणि स्वच्छ करा. पाण्याच्या टाक्यांना आणि मोठ्या भांड्यांना झाकण लावा. घरातील गटारे आणि नाल्या स्वच्छ ठेवा. डासांपासून स्वतःचे संरक्षण करा. रात्री झोपताना मच्छरदाणी वापर करा, विशेषतः मुलांसाठी. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी तसेच रात्री बाहेर पडताना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. डास प्रतिबंधक क्रीम, मॉस्किटो रिपेलेंट क्रीम वापरा. घरात डास मारणाऱ्या फवारण्या, इन्सेक्टिसाइड्स आणि कॉइल्सचा, मॉस्किटो कॉइल्स वापर करा. खिडक्यांना आणि दारांना डास प्रतिबंधक जाळ्या, नेट्स बसवा. घराच्या आत आणि बाहेर स्वच्छता ठेवा. जीवनशैलीतील बदलांचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ लाईफस्टाईल चेंजेस. मलेरियासारख्या आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि एकंदर आरोग्य चांगले राखण्यासाठी जीवनशैलीतील काही बदल खूप उपयुक्त ठरतात. परिसराची स्वच्छता, आपल्या घरातील आणि परिसरातील स्वच्छता राखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी हे सर्वात मोठे पाऊल आहे. व्यक्तिगत स्वच्छता, नियमित आंघोळ करणे आणि स्वच्छ कपडे घालणे आरोग्यासाठी चांगले आहे. पौष्टिक आहार, संतुलित आणि पौष्टिक आहार घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती, इम्युनिटी वाढते, ज्यामुळे शरीर रोगांशी लढण्यास अधिक सक्षम होते. पुरेशी झोप, पुरेशी आणि शांत झोप घेणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. नियमित व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. जागरूकता, मलेरियाची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल स्वतःला आणि इतरांना शिक्षित करा. निष्कर्ष, मलेरिया हा एक गंभीर आजार असला तरी योग्य वेळी निदान, वेळेवर उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांनी त्याला निश्चितपणे हरवता येते. आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल करून आणि आपल्या परिसराची स्वच्छता राखून आपण मलेरियामुक्त जीवन जगू शकतो. काही शंका असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. डेंग्यू आणि मलेरिया पसरवणारे डास, फरक कसा ओळखाल? डासांच्या दोन मुख्य प्रजाती डेंग्यू आणि मलेरिया पसरवण्यासाठी जबाबदार आहेत. डेंग्यू पसरवणारा डास एडिस एजिप्टी, मलेरिया पसरवणारा डास अनोफिलीस. चला या दोन्ही डासांना कसे ओळखायचे ते पाहूया. एडिस इजिप्ती डास. ॲडिस एजिप्टी डेंग्यूचा डास हा डास लहान आणि गडद रंगाचा, काळा असतो. त्याच्या शरीरावर आणि पायांवर पांढऱ्या रंगाचे पट्टे किंवा ठिपके असतात. त्याला टायगर मॉस्किटो असेही म्हणतात. हा डास दिवसा चावतो. विशेषतः पहाटे आणि सायंकाळच्या वेळी तो जास्त सक्रिय असतो. तो जास्त उंच उडत नाही, तर जमिनीलगत किंवा कमी उंचीवर उडतो. एडिस डास स्वच्छ साठलेल्या पाण्यात अंडी घालतो. उदा. कूलरमधील पाणी, फुलदाण्यांमधील पाणी, पाण्याचे ड्रम, बादल्या, जुने टायर, नारळाच्या करवंट्या, पाण्याच्या कुंड्यांचे ट्रे, घरातील लहान भांड्यांमधील पाणी इत्यादी. हा डास साधारणपणे पायांवर, गुडघ्यांवर आणि शरीराच्या खालच्या भागांवर चावतो. जर तुमच्या घरात किंवा परिसरात दिवसा, विशेषतः सकाळी किंवा संध्याकाळी, काळ्या रंगाचा, पांढऱ्या पट्ट्या असलेला लहान डास दिसला आणि तो तुम्हाला चावत असेल, तर तो एडिस इजिप्ती असण्याची शक्यता जास्त आहे. अनोफिलीस डास. मलेरियाचा डास अनोफिलीस डास सामान्यतः तपकिरी किंवा गडद रंगाचा असतो. त्याच्या पंखांवर काळे आणि पांढरे ठिपके असू शकतात, ज्यामुळे तो इतर डासांपेक्षा वेगळा दिसतो. हा डास रात्रीच्या वेळी चावतो. सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी तो जास्त सक्रिय असतो.
जेव्हा अॅनोफिलीस डास भिंतीवर किंवा पृष्ठभागावर बसतो तेव्हा त्याचे शरीर भिंतीपासून सुमारे 45 अंशांच्या कोनात तिरकस वरच्या दिशेने उचललेले असते. तो भिंतीला समांतर सपाट बसत नाही. अॅनोफिलीस डास स्वच्छ किंवा थोड्या गढूळ साचलेल्या पाण्यात अंडी घालतो. उदा. भातशेतीची शेते, कालवे, डबकी, खड्डे, नाले, विहिरी आणि काही वेळा पाण्याच्या टाक्यांमध्येही. हा डास शरीराच्या कोणत्याही उघड्या भागावर चावू शकतो, पण साधारणपणे झोपलेल्या व्यक्तीला तो रात्री चावतो. जर तुम्हाला रात्रीच्या वेळी डास चावत असतील आणि तो डास भिंतीवर बसल्यावर तिरकस स्थितीत 45 अंशांच्या कोनात बसलेला दिसला तर तो अॅनोफिलीस डास असण्याची शक्यता जास्त आहे. जलजन्य रोग म्हणजे दूषित पाणी पिण्यामुळे किंवा दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे होणारे आजार. हे आजार सूक्ष्मजंतूंमुळे होतात जे दूषित पाण्यात वाढतात. महाराष्ट्रामध्ये आढळणारे काही सामान्य जलजन्य रोग आणि त्यांची माहिती: अतिसार विविध प्रकारचे जीवाणू, विषाणू आणि परजीवी यांच्यामुळे होतो. दूषित पाणी किंवा दूषित अन्न हे याचे मुख्य कारण आहे. लक्षणे: वारंवार जुलाब होणे, पोटात दुखणे, उलटी, ताप. उपचार: ORS घेणे, भरपूर द्रव पदार्थ पिणे. विषमज्वर साल्मोनेला टायफी नावाच्या जीवाणूमुळे होतो. दूषित पाणी आणि अन्न हे या रोगाच्या प्रसाराचे प्रमुख माध्यम आहे. लक्षणे: खूप जास्त ताप, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा. उपचार: प्रतिजैविके आणि ताप कमी करण्यासाठी औषधे. कॉलरा व्हिब्रिओ कॉलरी नावाच्या जीवाणूमुळे होतो. दूषित पाणी आणि अन्नातून याचा प्रसार होतो. लक्षणे: तांदळाच्या पाण्यासारखे जुलाब, उलटी, स्नायू दुखणे. उपचार: त्वरित ORS आणि शिरेवाटे सलाईन देणे. कावीळ हे हिपॅटायटिस A आणि या विषाणूंमुळे होतात. दूषित पाणी आणि अन्नातून यांचा प्रसार होतो. लक्षणे: डोळे आणि त्वचा पिवळी पडणे, ताप, उलटी. उपचार: विश्रांती घेणे, योग्य आहार घेणे. गॅस्ट्रोएन्टेरिटिस विषाणू किंवा जीवाणूमुळे होणारा पोटाचा आणि आतड्यांचा संसर्ग. लक्षणे: उलटी, जुलाब, पोटदुखी, ताप. उपचार: शरीरातील पाणी आणि क्षारांची कमतरता भरून काढणे. लेप्टोस्पायरोसिस लेप्टोस्पायरा नावाच्या जीवाणूमुळे होतो. दूषित पाणी, दूषित माती यांच्या संपर्कात आल्यास होतो. लक्षणे: ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, कावीळ. उपचार: प्रतिजैविके. जलजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय: पिण्याचे पाणी शुद्ध करा, पाणी उकळून प्या, फिल्टरचा वापर करा. वैयक्तिक स्वच्छता: जेवण करण्यापूर्वी आणि शौचानंतर साबणाने हात स्वच्छ धुवा. अन्न सुरक्षितता: अन्न झाकून ठेवा, ताजे आणि गर्म अन्न खा. परिसर स्वच्छता: घराभोवती पाणी साचू देऊ नका. जागरूकता: जलजन्य रोगांची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. महाराष्ट्रात, विशेषतः पावसाळ्यात, जलजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. आपल्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा आपण नळाचे पाणी थेट पितो किंवा फिल्टर केलेले पाणी वापरतो. पण पाणी उकळून पिणे हा पाण्याचे शुद्धीकरण करण्याचा सर्वात सोपा, प्रभावी आणि परवडणारा मार्ग आहे. पाणी उकळणे म्हणजे काय? पाणी उकळणे म्हणजे पाण्यास 100 अंश सेल्सिअस (212 अंश फारेनहाइट) तापमानापर्यंत गरम करणे. या तापमानाला पाणी उकळू लागते आणि त्यातील बहुतेक हानिकारक सूक्ष्मजंतू, बॅक्टेरिया, विषाणू, परजीवी नष्ट होतात. पाणी उकळून पिण्याचे फायदे: उकळल्याने पाण्यातील जीवाणू, बॅक्टेरिया, विषाणू, व्हायरस आणि परजीवी नष्ट होतात. यामुळे टायफॉइड, विषमज्वर, कॉलरा, अतिसार, जुलाब, कावीळ, हेपेटायटिस ए आणि यांसारख्या जलजन्य रोगांपासून संरक्षण मिळते. अनेकदा आपल्या नळाला येणारे पाणी दूषित होण्याची शक्यता असते.
पाणी उकळल्याने असे दूषित पाणी पिण्यायोग्य आणि सुरक्षित बनते. शुद्ध पाणी प्यायल्याने पचनसंस्था निरोगी राहते आणि पोटाचे आजार टाळता येतात. लहान मुले आणि नवजात बालकांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. त्यांच्यासाठी उकळून थंड केलेले पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाणी उकळण्यासाठी कोणत्याही महागड्या उपकरणांची गरज नसते. हा एक खर्चिक नसलेला आणि सहज उपलब्ध असलेला शुद्धीकरणाचा उपाय आहे. पाणी उकळण्याची प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक आहे. यात कोणत्याही रसायनांचा वापर होत नाही, ज्यामुळे ते आरोग्यासाठी अधिक सुरक्षित ठरते. पाणी उकळा. पाणी उकळायला ठेवा आणि ते 1 मिनिटभर खळखळून उकळू द्या. उंच ठिकाणी राहणारे किंवा पर्वतीय भागात राहणारे लोक किमान 3 मिनिटे पाणी उकळावे. उकळलेले पाणी झाकून ठेवा आणि ते आपोआप थंड होऊ द्या. घाई करून थंड करण्यासाठी बर्फ किंवा इतर गोष्टी वापरू नका. थंड झाल्यावर हे पाणी स्वच्छ झाकलेल्या भांड्यात किंवा बाटलीत साठवा. पाणी काढण्यासाठी नेहमी स्वच्छ चमचा किंवा भांडे वापरा. हात स्वच्छ धुवा. पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता जास्त असते. पूरग्रस्त भागात पाणी नेहमी उकळूनच प्यावे. अशा वेळी पाणी उकळता पिऊ नका. खात्री नसताना नेहमी पाणी उकळण्याचा सुरक्षित मार्ग निवडा. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी पाणी उकळून पिण्याची सवय लावा. हा एक छोटासा बदल अनेक मोठ्या आजारांपासून आपले संरक्षण करू शकतो. ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. मराठीमध्ये याला मुखीय जलसंजीवनी असेही म्हणतात. हे एक विशेष द्रावण आहे जे पाणी, साखर आणि मीठ यांच्या योग्य मिश्रणाने बनवले जाते. अतिसार, उलटी किंवा इतर कारणांमुळे शरीरातील पाणी आणि क्षारांची कमतरता भरून काढण्यासाठी याचा उपयोग होतो. अतिसार किंवा उलटी झाल्यास शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार वेगाने कमी होतात. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते, जी लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी खूप धोकादायक ठरू शकते. गंभीर निर्जलीकरणामुळे जीवही जाऊ शकतो. ORS हे शरीरातील पाण्याची आणि क्षारांची कमतरता भरून काढण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. हे आतड्यांमधून पाणी आणि क्षारांचे शोषण वाढवते, ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी लवकर पूर्ववत होते. यामुळे रुग्णाला लगेच आराम मिळतो आणि गंभीर गुंतागुंत टाळता येते. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांनी ORSला अतिसारावरील उपचारासाठी एक महत्त्वाचे आणि जीवनरक्षक औषध म्हणून मान्यता दिली आहे. जर तुमच्याकडे तयार ORSचे पॅकेट नसेल, तर तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने ORS बनवू शकता. यासाठी खालील प्रमाण वापरणे महत्त्वाचे आहे. 1 लिटर स्वच्छ, सुरक्षित पाणी. हे पाणी उकळून थंड केलेले असावे. 6 लहान चमचे साखर, साधारणपणे 20 ग्रॅम साखर. अर्धा लहान चमचा मीठ, साधारणपणे 3.5 ग्रॅम मीठ. पाणी तयार करा. 1 लिटर स्वच्छ पाणी घ्या. शक्य असल्यास ते 5 ते 10 मिनिटे उकळून थंड करून घ्या. थंड झालेल्या पाण्यात 6 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ घाला. साखर आणि मीठ पूर्णपणे विरघळेपर्यंत चमच्याने चांगले ढवळा. साखर आणि मिठाचे प्रमाण योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे. साखर जास्त झाल्यास जुलाब वाढू शकतात आणि मीठ जास्त झाल्यास ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. तयार केलेले द्रावण 24 तासांच्या आत वापरावे. त्यानंतर ते फेकून द्यावे आणि नवीन द्रावण तयार करावे. या द्रावणात लिंबू किंवा इतर काहीही घालू नका, कारण त्यामुळे त्याचे रासायनिक संतुलन बिघडू शकते. लहान मुलांना प्रत्येक शौचानंतर किंवा उलटीनंतर 50 ते 100 मिलीलिटर ORS द्यावे. मोठ्यांना प्रत्येक शौचानंतर किंवा उलटीनंतर 200 ते 400 मिलीलिटर ORS प्यावे. रुग्णाला तहान लागेल तसे आणि जमेल तसे ORS देत राहावे. जर उलटी होत असेल तर थोडे थांबून पुन्हा लहान घोटात ORS द्यावे. ORS हे निर्जलीकरणावर एक प्रभावी प्राथमिक उपचार आहे,
परंतु काही गंभीर लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जुलाब किंवा उलटी थांबत नसतील. रुग्ण खूप अशक्त वाटत असेल किंवा बेशुद्ध होत असेल. लहान मुलांनी लघवी करणे थांबवले असेल किंवा खूप कमी लघवी करत असतील. डोळे खोल गेले असतील किंवा त्वचा खूप कोरडी पडली असेल. ताप खूप जास्त असेल. जुलाबातून रक्त पडत असेल. ORS हे जीवनरक्षक आहे. ते योग्य पद्धतीने बनवून वापरल्यास अतिसारामुळे होणारे मृत्यू आणि गंभीर आजार टाळता येतात. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खात्री करणे खूप महत्त्वाचे असते, कारण या काळात दूषित पाण्याचा धोका वाढतो. तुम्ही घरी काही सोप्या गोष्टी करून पाण्याची गुणवत्ता तपासू शकता. पाण्याचा रंग, पाणी स्वच्छ आणि पारदर्शक आहे का ते पहा. जर पाण्याचा रंग गढूळ, पिवळसर किंवा तपकिरी दिसत असेल तर ते दूषित असण्याची शक्यता आहे. पाण्याच्या ग्लासमध्ये काही कण किंवा गाळ तरंगताना दिसत आहेत का? तसे असल्यास पाणी दूषित असू शकते. पाण्याचा रंग किंवा कण नसतानाही त्यात असामान्य बुडबुडे दिसत असतील तर ते तपासणे महत्त्वाचे आहे. जर पाण्याला मातीसारखा, कुजलेला, क्लोरीनचा खूप तीव्र वास किंवा इतर कोणताही रासायनिक वास येत असेल तर ते पिण्यासाठी योग्य नाही. स्वच्छ पाण्याला कोणताही विशिष्ट वास नसतो. जर पाणी डोळ्यांनी आणि वासाने स्वच्छ वाटत असेल तरच थोडी चव घेऊन पहा. जर पाण्याची चव वेगळी, खारट, तुरट किंवा धातूसारखी वाटत असेल तर ते पिऊ नका. स्वच्छ पाण्याची चव नैसर्गिक आणि सामान्य असते. जर तुम्हाला नळाचे पाणी येत असल्यास आणि त्यात क्लोरीनचा वास येत नसेल तर ते पाणी योग्यरित्या शुद्ध केले नसावे. सार्वजनिक पाणी पुरवठा क्लोरीनचा वापर करून पाणी शुद्ध करतो. जर वास येत नसेल तर पाणी उकळून पिणे सुरक्षित राहील. एका बाटलीत पाणी घ्या आणि त्यात थोडा द्रव साबण घालून बाटली हलवा. जर भरपूर फेस तयार झाला आणि तो टिकून राहिला तर पाणी मृदू आहे. जर फेस कमी प्रमाणात आला किंवा लगेच नाहीसा झाला आणि साबणाचे कण दिसले तर पाणी कठोर असू शकते. कठोर पाणी पिण्यास सुरक्षित असले तरी त्यात जास्त खनिजे असू शकतात. बाजारात काही सोप्या घरगुती टेस्ट किट उपलब्ध असतात. या किटने पाण्याचा स्तर तपासता येतो. पिण्याच्या पाण्याचा साधारणतः 6.5 ते 8.5 च्या दरम्यान असावा. जर तुम्हाला तुमच्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता संशयास्पद वाटत असेल तर पाणी उकळा. पिण्यापूर्वी पाणी किमान 10 ते 15 मिनिटे उकळा आणि थंड झाल्यावर प्या. ही सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत आहे ज्यामुळे जीवाणू आणि विषाणू नष्ट होतात. चांगल्या प्रतीचा वॉटर फिल्टर वापरणे सुरक्षित पाण्यासाठी उपयुक्त ठरते. तुमच्या स्थानिक महानगरपालिका किंवा पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधा आणि तुमच्या भागातील पाण्याच्या गुणवत्तेबद्दल माहिती मिळवा. जर तुम्हाला पाण्याची गुणवत्ता जास्त चिंताजनक वाटत असेल तर एखाद्या अधिकृत प्रयोगशाळेतून पाण्याची तपासणी करून घेणे सर्वोत्तम ठरेल. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. नमस्कार मंडळी, आता आपण एका खूप महत्त्वाच्या आणि आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे आयुर्वेदिक काढा. विशेषतः बदलत्या हवामानात सर्दी, खोकला, ताप आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होणे यांसारख्या समस्यांना सामोरा जावे लागते. अशा वेळी घरगुती आयुर्वेदिक काढा खूप उपयुक्त ठरू शकतो. काढा म्हणजे काय? काढा म्हणजे विविध औषधी वनस्पती आणि मसाल्याच्या पदार्थांना पाण्यात उकळून तयार केलेले एक द्रव मिश्रण. आयुर्वेदात याला क्वाथ असेही म्हणतात. या काढ्यामध्ये त्या वनस्पतींचे औषधी गुणधर्म उतरतात जे शरीराला अनेक प्रकारे फायदा देतात. घरी काढा कसा बनवाल?
काढा बनवण्यासाठी अनेक पद्धती आहेत आणि आपण आपल्या गरजेनुसार साहित्य वापरू शकतो. मी तुम्हाला एक सोपा आणि सामान्य काढा बनवण्याची पद्धत सांगतो, जो रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि सर्दी खोकल्यासाठी फायदेशीर आहे. आवश्यक साहित्य: पाणी 2 कप, सुमारे 400 मिली. आले 1 इंच तुकडा, किसून किंवा ठेचून. तुळशीची पाने 6-8 पाने. काली मिरी 4-5 दाणे कुटून. लवंग 2-3 कुटून. दालचिनी 1 लहान तुकडा, सुमारे 1 इंच. हळद चिमूटभर. ऐच्छिक गूळ किंवा मध चवीनुसार. ऐच्छिक गोडपणासाठी बनवण्याची पद्धत: एका भांड्यात 2 कप पाणी घ्या आणि ते गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. पाण्याला हलकी उकळी येऊ लागल्यावर त्यात किसलेले आले, तुळशीची पाने, कुटलेली काली मिरी, कुटलेली लवंग आणि दालचिनीचा तुकडा घाला. आता हे मिश्रण मंद आचेवर चांगले उकळू द्या, जोपर्यंत पाण्याचे प्रमाण निम्मे म्हणजे साधारण 1 कप होत नाही. हे करताना भांड्यावर झाकण ठेवल्यास औषधी वाफा बाहेर जात नाहीत. मिश्रण चांगले उकळल्यावर गॅस बंद करा. काढा गाळून एका कपमध्ये घ्या. गरज वाटल्यास चवीनुसार थोडा गूळ किंवा मध घाला आणि गरम असताना खूप चांगले परिणाम देते. हळूहळू प्या. टीप: तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा उपलब्धतेनुसार सुंठ, सुके आले, ज्येष्ठमध, वेलची, ओवा यांसारख्या इतर गोष्टींचाही वापर करू शकता. हा घरगुती आयुर्वेदिक काढा आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. या काढ्यात वापरलेले आले, तुळस, काली मिरी आणि दालचिनी यांसारखे पदार्थ रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे नैसर्गिक घटक आहेत. ते शरीराला रोगजंतूंशी लढण्यास मदत करतात. सर्दी आणि खोकल्यावर प्रभावी. या काढ्यातील घटक कफ कमी करण्यास आणि घशातील खवखव, खोकला आणि सर्दीपासून आराम देण्यास मदत करतात. आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात, तर तुळस कफ बाहेर काढण्यास मदत करते. घशाच्या संसर्गावर आराम. घसा दुखत असेल किंवा घशात सूज असेल तर हा काढा खूप आरामदायी असतो. तो घशातील इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतो. पाचन सुधारतो. काढ्यातील काही घटक पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे पोटासंबंधी समस्या कमी होऊ शकतात. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतो. हा काढा शरीरातील विषारी पदार्थ, टॉक्सिन्स, बाहेर काढण्यास मदत करतो, ज्यामुळे शरीर आतून स्वच्छ राहते. शरीरात उष्णता निर्माण करतो. थंडीच्या दिवसात किंवा बदलत्या हवामानात शरीर गरम ठेवण्यासाठी हा काढा उपयुक्त ठरतो, ज्यामुळे थंडी लागणे किंवा फ्लूचा धोका कमी होतो. काढा पिण्याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स. हा काढा नियमितपणे प्यायल्यास रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते, परंतु कोणत्याही गंभीर आजारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गरोदर महिलांनी किंवा लहान
मुलांना देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. फार जास्त गरम किंवा जास्त प्रमाणात पिऊ नका. तर मित्रांनो, असा हा साधा आणि प्रभावी आयुर्वेदिक काढा आपल्या घरातील प्रत्येकासाठी आरोग्यवर्धक ठरू शकतो. नक्की करून पहा आणि निरोगी राहा. धन्यवाद. पावसाळ्यात त्वचेची आणि केसांची काळजी कशी घ्याल? नमस्कार मंडळी. पावसाळा म्हणजे निसर्गाचे सौंदर्य आणि आल्हाददायक वातावरण. पण याच पावसाळ्यात आपल्या केस आणि त्वचेच्या काही खास काळजीची गरज असते. हवेतील वाढलेली आर्द्रता, दूषित पाणी आणि दमट वातावरणामुळे केस गळणे, कोंडा, त्वचेला चिकटपणा, मुरूम किंवा फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. चला तर मग, पावसाळ्यात केस आणि त्वचेची काळजी कशी घ्यावी याबद्दल काही सोप्या आणि प्रभावी टिप्स जाणून घेऊया. पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे, कारण दमट हवामानामुळे केस चिकट होतात, गळतात आणि कोंड्याचा त्रास वाढतो. पावसाळ्यात केस चिकट होतात आणि टाळूवर घाण साचते. त्यामुळे नियमितपणे केस धुणे महत्त्वाचे आहे. आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा केस धुवा. हलक्या आणि सल्फेट मुक्त शॅम्पूचा वापर करा, ज्यामुळे टाळू कोरडी होणार नाही आणि नैसर्गिक तेल टिकून राहील. पावसात भिजल्यास केस लगेच धुवा आणि पूर्णपणे कोरडे करा. ओले केस जास्त वेळ ठेवल्यास फंगल इन्फेक्शन आणि दुर्गंधी येऊ शकते. केस सुकवण्यासाठी टॉवेलने हलकेच दाबून पाणी काढा आणि नैसर्गिकरित्या वाळू द्या. हेअर ड्रायरचा वापर शक्यतो टाळा, कारण त्यामुळे केस कोरडे आणि कमजोर होऊ शकतात. शॅम्पूनंतर चांगल्या दर्जाचा कंडिशनर वापरा. कंडिशनर केसांचे पोषण करतो आणि त्यांना गुलगुलीत ठेवतो. कंडिशनर केसांच्या टोकांना लावा, टाळूला लावणे टाळा. केस धुण्यापूर्वी खोबरेल तेल, बदामाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइलने टाळूला हलक्या हातांनी मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची मुले मजबूत होतात. आठवड्यातून एकदा तरी तेल लावा. पावसाळ्यात कोंड्याचा त्रास वाढतो, त्यासाठी अँटी डँड्रफ शॅम्पूचा वापर करा. लिंबाचा रस किंवा कडुलिंबाच्या पानांचा लेप लावणे देखील फायदेशीर ठरू शकते. ओले केस कधीही घट्ट बांधू नका. केस पूर्ण कोरडे झाल्यावरच बांधा. सॅलवेणी किंवा पोनीटेल घाला, ज्यामुळे केसांना हवा लागेल. केसांच्या आरोग्यासाठी चांगला आहार महत्त्वाचा आहे. प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे यांचा समावेश असलेला आहार घ्या. पावसाळ्यात त्वचेवर तेलकटपणा, मुरूम, रेनशेस आणि फंगल इन्फेक्शनचा त्रास वाढू शकतो. दिवसातून किमान 2दा हलक्या फेस वॉशने चेहरा धुवा. यामुळे अतिरिक्त तेल आणि घाण निघून जाईल. शरीराला स्वच्छ ठेवण्यासाठी रोज आंघोळ करा. अँटीबॅक्टेरियल साबणाचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते, खास करून ज्यांना फंगल इन्फेक्शनचा धोका आहे. चेहरा धुतल्यानंतर चांगल्या दर्जाचे अल्कोहोल मुक्त टोनर वापरा. यामुळे त्वचेची छिद्रे स्वच्छ राहतात आणि तेलकटपणा कमी होतो.
गुलाबाचे पाणी एक उत्तम नैसर्गिक टोनर आहे. पावसाळ्यात जरी हवा दमट असली तरी त्वचेला मॉइश्चरायझरची गरज असते. तेलमुक्त आणि हलके मॉइश्चरायझर वापरा, जे त्वचेला चिकटपणा न देता पोषण देईल. पावसाळ्यात सूर्यप्रकाश नसला तरी हानिकारक यूव्ही किरणे त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे बाहेर पडण्यापूर्वी किमान SPF 30 असलेला सनस्क्रीन नक्की लावा. आठवड्यातून 1-2 वेळा त्वचेला हलके एक्सफोलिएट करा. यामुळे मृत त्वचा आणि छिद्रांमध्ये जमा झालेली घाण निघून जाते. जास्त स्क्रब करू नका, कारण त्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. शरीराच्या दुमडणाऱ्या भागांवर ओलावा जमा होऊ देऊ नका. आंघोळीनंतर शरीर पूर्णपणे कोरडे करा. सुती आणि सैल कपडे घाला, ज्यामुळे त्वचेला हवा मिळेल. जर त्वचेवर खाज सुटत असेल किंवा लाल सरपणा दिसत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. पुरेसे पाणी प्या. पाणी पिण्यामुळे शरीर आतून डिटॉक्स होते आणि त्वचा निरोगी राहते. तेलकट त्वचेसाठी मुलतानी मातीचा लेप खूप फायदेशीर आहे. तो त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेतो. कडुलिंबाची पाने वाटून लावल्यास मुरूम आणि त्वचेच्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. तर या होत्या पावसाळ्यात केस आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. या टिप्स फॉलो करून तुम्ही या पावसाळ्याचा आनंद निरोगी आणि चमकदार केस व त्वचेसह घेऊ शकता. धन्यवाद.